नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट पौष्टिक अशी मुगाची भाजी, म्हणजे मुगाच्या पाल्याची भाजी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे मुगाची भाजी घेतलेली आहे, पालेभाजी। हे बघा, हे मूग आहेत ते मी शेतात टाकलेले आणि नंतर मग ते असे फुटले बघा, त्याची अशी भाजी तयार झाली। आज आपण ही भाजी बनवणार आहोत, एकदम पौष्टिक भाजी आहे ही। तर पहिले आपण ही कट करून घेणार आहोत। ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर पहिले आपण याची मुळं कापून घेणार आहोत। आता आपल्याला ही बारीक बारीक कट करून घ्यायचे। ही आपल्याला एकदम मोठी होईपर्यंत पानं नाही ठेवायची आहेत, एक थोडीशी मोठी झाल्यानंतर ही लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे। मी सर्व भाजी अशा प्रकारे आता कट करून घेते। बघा, इथे आपण भाजी कट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक बटाटणी बारीक चिरून घेतली आहे। आता आपण भाजी बनवणार। आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी थोडी तडतडून द्यायची आहे। आता आपण टाकणार अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा। मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। त्याच्यानंतर 4 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत। या तिखट आहे त्यासाठी मी 4च घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा आता छान असा शिजलेला आहे। त्यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता, त्यानंतर एक टोमॅटो इथे मी चिरून घेतलेला आहे। हा टोमॅटो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। टोमॅटो आपला व्यवस्थित आता शिजलेला आहे। आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचे हळद, अर्धा चमचे गरम मसाला, पाव चमचे धनेपूड। हे आपण मिक्स करून घेऊया। एकदम सोपी रेसिपी आहे, पण ही भाजी आहे ना एकदम पौष्टिक आहे। आता आपण ही भाजी याच्यामध्ये टाकून घेणार। आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असे। पाणी वगैरे नाही टाकायचं, एकदम वाफेवरची आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। आता झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घ्या। तर आपण झाकणावर आपल्याला फक्त थोडंसं पाणी ठेवायचं आहे, कारण बटाट टाकलेला आहे। इथे आपली बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत। आपण चेक करूया आता। हे बघा, भाजी आता आपली झालेलीच आहे आणि बटाट सुद्धा इथे शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। पालेभाजीत मीठ ना आधी नाही टाकायचं, कारण भाजी पालेभाजी कशी जास्त दिसते, नंतर मग ती कमी होते, मग आपल्याला अंदाज नाही येत त्याचा। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते चवीसाठी आणि ओलं खोबरं। आता ही आपण मिक्स करूया। मस्त झाली एकदम भाजी, वास पण खूप छान येतोय। आता आपण ही फक्त 1-2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायची आहे आणि नंतर आपण ती काढून घेणार आहोत।
तर इथे आपली चविष्ट पौष्टिक अशी मुगाच्या पानांची भाजी इथे रेडी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ही भाजी। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।